नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज रविवार आहे आणि सुट्टी आहे. आज सगळे घरी आहेत. तर घरी असल्यावरती म्हणजे पहिले जे दिवस होते, आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये असताना वगैरे संध्याकाळी आल्यावरती किंवा शनिवार रविवार असेल तर फुल ग्राउंडवरती धुमाकूळ असायचा अक्षरशः. आणि आत्ता ते काही दिवस म्हणजे आत्ता ते दिवस बदललेत. सोशल मीडियासारखं साधन आल्यामुळे किंवा मोबाईल्स आल्यामुळे सगळी मुलं घरात बसून मोबाईलवरती खेळत असतात. हे मैदानी खेळ विसरून गेलेत मुलं. तरीसुद्धा आपल्या कोकणातील मुलं हे मैदानी खेळ विसरत नाहीत आणि रोज संध्याकाळी वगैरे मुलं सगळी ग्राउंडवरती खेळत असतात. हे खरं तर कोकणातलं सुख आहे मित्रांनो. किंवा इतर ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, दिवसभर मुलं मोबाईल घेऊन ते कार्टून बघा, हे बघा, सगळं काय गेम खेळा, हे चालू असतं. परंतु आपल्या कोकणातील मुलांचं असं नसतं. तर ते सगळेच काय मोबाईलवरती नसतात, तर मैदानी खेळसुद्धा खेळत असतात. आमच्यासुद्धा वाडीमध्ये पोरं आहेत, रोज ग्राउंडवरती खेळत असतात. आणि असा विषय असा की पहिला जो वेळ होता, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे मी शाळेत असताना वगैरे खूप वाडीमध्ये पोरं होती आणि तेव्हा जी खेळण्याची एक वेगळीच मजा यायची आणि पूर्ण ग्राउंड कचाकच भरलेलं असायचं. अक्षरशः बॅटिंगसुद्धा कुणाकुणा काही जणांना मिळायची नाही, असा तो एक काळ होता. परंतु आता पोटापाण्यानिमित्त किंवा असं नोकरी धंद्यानिमित्त मुंबईसारख्या शहरामध्ये सर्व मुलांना, तरुण पिढीला किंवा कोणालाही असू दे जावं लागतं आणि गावाकडची मुलं किंवा लोक कमी होत चाललेत सध्या. तर आता पोरं खेळतात, आपण सुद्धा ग्राउंडवरती जाऊन बघूया. चला तर मग थोडा खेळूया, बालपण आपलं आठवूया. खूप दिवसांनी चाललोय मी खेळायसाठी, कारण आपण पण इकडे तिकडे कामानिमित्त वगैरे असतो, त्यामुळे आता खूप दिवसांनी खेळायला चाललोय. मी खूप दिवसांनी जातोय खेळायला. आता पोरांची रिॲक्शन वेगळीच असेल आज. हे आपलं मैदान आहे. तर कोकणी प्रणय बॅटिंग करताना पाहूया काय करतायत. पहिला चेंडू अमरचा आणि तिने पहिला चेंडू नो बॉल. सुंदर असा फटका, बघूया झेल होतोय काय. आणि पहिला झेल टिपलेला आहे तो, सार्थक याने. वा. आणि पहिल्याच बॉलला आउट होऊन आपल्या तंबूत परतलेत प्रणय दसम. आता उतरलेत ते, म्हणजे स्ट्राईकला आहेत ते अथर्व. पाहूया काय करतायत. अमर यांचा अथर्वसाठी पहिला चेंडू, सुंदर फटका आणि बंटूने सुंदर असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि पुन्हा चेंडू आणि 2 धावा मिळत आहेत. सिद्धेश भाई आहेत ते आपले कलाकार. आणि इकडे ग्राउंड आहे आपलं, हे बघा तिकडे खाली, इकडे चौकार असतो तिकडे, आणि इकडे सगळं असं मैदान आहे. आणि पहिले खूप मजा यायची अजून सुद्धा, कारण का खूप पोरं असायची इकडे, सगळं कचाकच भरलेलं असायचं मैदान. आता पोरं कमी आहेत, अर्धे आलेत नाहीत तसे खेळायला, झोपून उठलेत असतील, रविवार आहेत ना, अर्धे झोपलेले आहेत घरात. तर मित्रांनो, पहिली पोरं खूप असायची, आम्ही हे ग्राउंड खतून वगैरे करायचो. पण आता कसं आहे, मुलं सुद्धा कमी आहेत, त्यामुळे कसं ग्राउंड वगैरे करणं ते कठीण जातं, असा विषय आहे. आणि आता खेळताय तिथे मी सुद्धा खूप दिवसांनी, म्हणजे यावर्षी तर पहिल्यांदाच आलो खेळायला. आठवत आहेत ते बालपणीचे दिवस. आता यांचे बॉलर सगळे संपलेत, शेवटची ओव्हर आहे बंटूच्या हातात. यांचं आता भविष्य सगळं बंटूच्या हातात आहे. बघूया काय करतोय बंटू आपल्या संघासाठी. त्यांचा बॅट्समन पण शेवटचा राहिला वाटतं. त्यांचा बॅट्समन पण शेवटचा राहिला, सगळे मेन आउट झालेत आणि त्यांचा बॉलर पण शेवटचा आहे.
बॅटरीला बॉलला शिव शिव दे तरी आता 6 बॉल मध्ये 13 रनाची आवश्यकता आहे. पाहूया. पहिलाच वाईट आहे. 12 पाहिजे. आता 6 बॉल 12 आणि सुंदर पटका. बॅटिंग आहे रे. बॅटिंग केला. हारी गेला. वेट सुंदर चेंडू. तू बॉल 2 ना वरती मारला जाऊ नको. बॉलला जाय. वाईट मस्त रे होता नू. तीन बॉल होता. त्या अमरला पप्पा हाक मारतात त्याच्या तिथून आणि याचं लक्ष नाही. इतका हा मग्न झालाय. हा बघा इतका मग्न झाला खेळण्यात. त्याचा पप्पा मगापासून ओरडतायत तिकडून. अमर अमर हा ऐकतच नाही. क्रिकेट मध्ये इतका मग्न झालाय बघा. ये अमर तुला पप्पा हाक मारतायत. काय रे काय रे बघा म्हणजे कन्फ्युज किती इतकं त्याच्या ह्याच्यामध्ये तो काय मी वर काढतो मग. अरे बुवा आम्हाला खेळायला घेताय काय. हा अरे या ना म्हणजे मागावात नाही तर उभाच आहे मी. घ्या आम्हाला इज्जत काढा आमची. चला मित्रांनो दर्शन कापरे म्हणून खेळायला यायचं. चला तर मित्रांनो खूप वर्षाने म्हणजे एका वर्षाने बॅट हातात घेतले. काही आपल्याला एवढं खेळता येत नाही. काय करूया. तर मित्रांनो 2 बॉल मारून आउट झालो. काय प्रॅक्टिस नाही खूप दिवस असा विषय झाला आणि कॅच गेली. असो अजून मॅच खूप खेळायचं आपल्याला. तर खूप दिवसांनी ओव्हर दिली होती मला कॅप्टननी. तर सफलतापूर्वक आपण ओव्हर टाकलेली. 1 विकेट घेतलेली आहे आणि किती रन दिलेत 7 रन दिलेत. तर आता पुन्हा फिल्डिंगवर आलोय. फिल्डिंग करूया आपण आता. दर्शन कापरे बॅटिंग करताना पाहू शकता आणि मारलेला आहे 2 रन. धाव तिसरा धाव. 6 रन. पाहू शकता मस्त की दुपार झाले. दुपारचा व्ह्यू आणि क्रिकेट खेळतोय. या तुम्ही पण खेळायला क्रिकेट. मार 4 रन. 4 गेला तुझं. खूप मज्जा येते बघा. भारी दुपारचं वातावरण आहे आणि आलोय मस्त क्रिकेट खेळायला. सकाळी चाललेलो आता झाले दुपार. वाईट जेव्हा हातान पकड. 6 पहिलं 12 होतं 13 सोडला लग दाखव. दर्शन कापरे मित्रांनो आता बॅटिंग करताना मारलेला आहे किती. धाव 2 रन काढलेले आहे आणि आता धाव संख्या झालेली आहे किती 33. तिसरी ओव्हर चालू आहे आणि 33 रन. मारलेला आहे उत्कृष्ट असा चेंडू आणि 2 धाव.
3 बॉल झालेले आहेत. चार चार चौकार मारलेला आहे दर्शन खापरे यांनी. 39 रन. तर मित्रांनो या तुम्ही पण खेळायला मस्तपैकी. वाईट बॉल. दादा दादा 3 पाहिजे. 3 नाही. 3 धावा मिळालेल्या आहेत आणि आता रन झालेले आहेत 42. फिल्डिंगला आलोय मी. तिकडे बॅट्समन आहेत आपले. इकडे असं मैदान आहे. इकडे तिकडे बॅट्समन लांब किती आहेत बघा. तर घामाघूम झालेला आहे आता आणि सगळी पोरं खेळून घरी निघालोय आम्ही. तर निघालोय आता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा केला होता कारण का तर खूप दिवसांनी घरी होतो मस्तपैकी आणि खेळायला वगैरे गेलो होतो. तुम्ही बघितलातच. म्हटलं आजचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवूया. तर त्यासाठी आजचा ब्लॉग केलेला आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.